उषाताईंना एकुलता एक मुलगा होता. तो कामाला असल्यामुळे बाहेर राहत होता आणि उषाताई खेडेगावात राहत होत्या. त्यांच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते, त्यामुळे त्या गावाला एकट्याच राहत होत्या. जेव्हा त्यांना नात झाल्याचं समजलं तेव्हा त्या नातीला भेटण्यासाठी आनंदाच्या भरात भेटण्यासाठी गेल्या. पण तिकडे गेल्यावर त्यांना वेगळंच बघावं लागलं. उषाताई उत्साहाने आपल्या मुलाच्या घरासमोरची बेल वाजवली आणि त्यांची सून कांचनीने दार उघडले. दारात त्यांना पाहताच तोंड वाकडं करून कांचन म्हणाली, "इथे काय करायला आलात?" सुनेच्या या प्रश्नाने उषाताईंना धक्काच बसला. सुनेकडून त्यांना असा प्रश्न पडण्याची अपेक्षा नव्हती. दार उघडताच आपली सून असे काही विचारेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या, "सुनबाई, मी माझ्या नातीला भेटायला आले होते." कांचन म्हणाली, "तुमची नात आता झोपली आहे." सुनेचे म्हणणे ऐकून उषाताईंना काय उत्तर द्यावे हेच कळेना. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "सुनबाई, तुझी डिलिव्हरीला फक्त 20 दिवस झाले आहेत. तुला आता कमजोर वाटत असेल म्हणून मी विचार केला की तुझ्याजवळ राहून तुझी काळजी घेईन आणि परीसोबत पण खेळीन. मलाही काही दिवस माझा मुलगा, सून आणि नातीसोबत राहावंसं वाटतं ना. मग मी तुमच्यासाठी काय आणले गावावरून?" कांचन रागारागात म्हणाली, "मला कशाची गरज नाही आणि मला कशाची कमतरता नाही. आणि राहिला प्रश्न माझी काळजी घेण्याचा आणि घराचा कारभार पाहण्याचा, तर एक मोलकरीण घर झाडायला आणि पुसायला येते. सर्व कामांसाठी तिला ठेवली आहे. माझी आई जवळच राहते म्हणून ती येऊन माझी काळजी घेते. तुम्हाला एवढी छोटी गोष्ट समजत नाही का? तुमच्याबरोबर राहणे मला आवडत नाही. तुम्ही इथे का आलात?" हे ऐकून उषाताईंना खूप वाईट वाटले. तरीही त्या भरल्या कंठाने म्हणाल्या, "मी फक्त तुम्हाला मदत करायला आली आहे. तोपर्यंत तुमचा मुलगा रवी ऑफिसवरून येऊन दारात उभा होता. बायकोचे कडवड बोलणे ऐकून तो दरवाजात शांत उभा राहिला. त्याने ना पुढे होऊन आईच्या पायाला हात लावला ना तिच्या हातातून जड पिशवी घेतली." उषाताई एखाद्या गुन्हेगारासारख्या उभ्या होत्या. कांचन पुढे म्हणाली, "सासूबाई, तुम्ही माझे घर झाडून पुसून घेतले तरी मला तुमच्यासोबत राहायला आवडणार नाही." हे ऐकून उषाताई स्तब्ध झाल्या. सून सतत त्यांच्या मुलासमोर अपमान करत होती, पण मुलगा रवी गप्प बसला होता. उषाताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी आपल्या मुलाकडे आशेने पाहिले तेव्हा मुलाने मौन तोडले आणि असे बोलला की उषाताईंना वाटू लागले की तो गप्प होता तेच बरे होते. रवी म्हणू लागला, "मी तुला फोन केला नाही तेव्हा तुला इथे येण्याची काय गरज होती? तू गावात आरामात राहू शकली असतीस." उषाताई आश्चर्याने म्हणाले की "मी माझ्या नातीला भेटायला तुझ्या घरी येऊ शकत नाही का? तू तुझ्या मुलीचे तोंड दाखवणार नाहीस का? तुला वाटते की मी या घरातून निघून जावे तर मी निघून जाईल. बाळा, मला फक्त माझ्या नातीला भेटायचे आहे. मी फक्त भेटायला आली होती." जरी उषाताई बाहेरून सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत होत्या तरीही आपल्या आतल्या आत त्यांचे मन दुखलेच होते. त्यांची सून म्हणाली, "ती माझं मूल अजून लहान आहे. मी तिला असं बाहेर आणू शकत नाही. कोणाची नजर लागली तर? तुम्ही हे सगळं सामान उचलून शांतपणे इथून निघून जा." त्यांचा मुलगाही म्हणाला, "आई, माझी बायको तुला सांगत आहे ना की तू इथून जा, मग तू का भांडतेस? तू आमच्यासोबत राहू शकत नाहीस." तेव्हा म्हाताऱ्या आईने ठरवले की मुलांना चांगलाच धडा शिकवायचा. त्या पुन्हा कधीही अपमानित होण्यासाठी येथे येणार नाही आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या सर्व मालमत्तेतून वंचित करेल. रडत रडत मागे न वळता थकलेल्या पावलांनी त्यांनी आपल्या मुलाच्या घराचा उंबरठा सोडला. उषाताई बसस्टँडवर येण्याची वाट बघू लागल्या. गरमी खूप होत होती आणि त्यांच्या मुलाने त्यांना पिण्यासाठी पाणीसुद्धा विचारले नव्हते. उषाताईजवळ पाण्याची बाटलीसुद्धा नव्हती. त्यांना खूप तहान लागलेली होती. दुःखी मनाने त्या उठल्या आणि पाण्याची बाटली विकत घेतली.
पाणी घेतले आणि घसा शांत केला तेव्हा समोरच उसाचा रस विकला जात असल्याचे दिसले. उसाचा रस दिसतात त्यांना त्यांचा मुलगा रवीची आठवण आली. रवीला उसाचा रस किती आवडायचा. उन्हाळ्यात रवीसोबत बाजारात जायच्या तेव्हा रवी आईस्क्रीम वगैरे बाजूला ठेवून नेहमी उसाचा रस प्यायचा. आजही रस दिसतात त्याची पावले आपोआपच त्या दिशेने सरकली. त्यांनी एक ग्लास उसाचा रस विकत घेतला. रसाचा ग्लास ओठांना लावणारच होत्या तेवढ्यात मागून आवाज आला, आई मला उसाचा रस देणार ना. आवाज ऐकून त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी मागे वळून पाहिले तर समोर रवी उभा होता. त्याला पाहताच त्यांच्या मनात प्रेमाचा सागर भरून आला. पण थोड्याच वेळापूर्वी झालेला वाद आठवून त्यांनी त्यांचे मन घट्ट केले आणि त्या दुसरीकडे पाहू लागल्या. रवी त्यांच्यासमोर आला आणि त्यांच्याजवळ गुडघ्यावर बसला. लहान मुलांसारखे त्यांचे पाय मिठीत घेतले आणि दबक्या आवाजात म्हणू लागला, आई तू जरी मला माफ केले नाहीस तरी माझ्याशी बोलणे थांबवू नकोस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे हे मी मान्य करतो. पण माझी पत्नी तुझा इतका अपमान करत होती आणि त्यावेळी मी तुझी बाजू घेतली असती. पण तुला तर माहीत आहे तिची सध्या अवस्था काय आहे. तिची तब्येत अजून बिघडली असती आणि तिला आणखी त्रास झाला असता. मी एका विचित्र कोंडीत अडकलोय आई. एका बाजूला माझी पत्नी आणि मुलगी आहे आणि दुसऱ्या बाजूला मला जन्म देणारी माझी आई आहे. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात कोणतीही समस्या आली आहे तेव्हा तूच मला त्या समस्येतून बाहेर काढले आहेस. मग आज एवढ्या मोठ्या अडचणीत मला एकट्याला का सोडत आहेस आई. यावेळी मला तुझ्या पाठिंब्याची खूप गरज आहे. मी तुझा अपमान होताना पाहू शकत नाही, नाहीतर मी हट्ट करून तुला त्या घरात राहायला सांगितले असते. पण मग काय झालं असतं. तुझं माझ्यासमोर किंवा मागे अपमान होत राहिला असता. मला तुला अशा खराब वातावरणात ठेवायचे नाही. आई मुलाच्या गोष्टी ऐकून उषाताईंच्या तापलेल्या मनाला थोडासा थंडावा मिळाला. ती कमीत कमी मुलाला आपली पर्वा आहे. त्या दाटलेल्या कंठाने म्हणाल्या, बाळा आता मला कळालं आहे की तुझं आताही माझ्यावर प्रेम आहे. मला तर असं वाटत होतं की तुला तू सुद्धा सुनेप्रमाणे घरात मला पाहणं आवडत नाही. पण तुझ्या गोष्टी ऐकून माझे सर्व कष्ट दूर झाले. आई तू बरोबर बोलत आहेस. अशा वेळी कांचनला सर्वात जास्त तुझी गरज आहे. जर तुझ्या मनात कसलीही भावना आली नाही तर मला पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस कांचनसुद्धा तिच्या कुटुंबाची किंमत नक्कीच कळेल आणि ती माझ्यासोबत राहण्यासाठी सुद्धा तयार होईल. पण तिच्या मनात तुझ्याबद्दल इतका वाईट का भरले आहे. तिला तू का आवडत नाहीस. मला या सर्व गोष्टींचा पत्ता लावावा लागेल. तेव्हाच या सर्व समस्यांवर तोडगा निघेल. रवी म्हणू लागला, आई तू दिलेली शिकवण नेहमी माझ्यासोबत राहील. तू पावलोपावली माझी साथ दे, मग सर्व काही नक्कीच ठीक होईल. यासाठी तू गावी जाऊ नकोस, उलट माझ्यासोबत शहरातच राहा. त्यावर उषाताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, पण बाळा सुनेला माझ्यासोबत राहायचं नाही, मग मी ते कसे काय राहू. रवी आईच्या गोष्टीला थांबवत म्हणाला, आई तुला त्या घरात राहायचंच नाही. त्याऐवजी माझ्या घरासमोर जी बिल्डिंग आहे त्यामध्ये मी चौकशी करतो की जर एखादं घर रिकामं झालं तर तू तिथेच राहा. नाही तर आजूबाजूला कोणता तरी आपण घर पाहू. मुलाचं म्हणणं आहे. कोण उषाताईंचं मन हलकं झालं होतं. त्या म्हणाल्या, चल मग या गोष्टीवर आपण उसाचा रस पिऊ का. रवी हसला. दोघं आई आणि मुलगा मिळून उसाचा रस पिले आणि पुढच्या आयुष्याबद्दल विचार करू लागले. आठवड्याच्या आतच रवीने आपल्या समोरच्या बिल्डिंगमधील एक घर आईसाठी भाड्याने घेतलं आणि उषाताई त्या घरात राहू लागल्या.
जेव्हा कांचनला कळालं की उषाताई समोरच्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत तेव्हा तिला खूप राग आला आणि ती विचार करू लागली की हे रवीने तर केलं नाही ना. त्यामुळे ती रागातच त्या दिवशी संध्याकाळी रवीची ऑफिसवरून येण्याची वाट पाहू लागली. म्हणजे ती त्याला विचारू शकेल की उषाताई आत्तापर्यंत या शहरात काय करत आहेत. जेव्हा रवी घरी आला तेव्हा ती रागाने म्हणाली, रवी, आई समोरच्या बिल्डिंगमध्ये का राहत आहेत? त्यावर रवी म्हणाला, मला काय माहीत, कदाचित त्यांना गावात राहण्याची इच्छा होत नसेल. ती मला विचारून इथे राहणार का? तू त्यांना आपल्या घरात सुखाने राहू देत नाहीस. ती आपल्या घरात राहिलेलं तुला आवडत नाही. तसेच ती तिच्या मानाची मालकीण आहे. तिच्याकडे तिचे पैसे आहेत, त्यामुळे तिला जे हवे ते ती करू शकते. त्यात आपलं काय देणं घेणं? नवऱ्याचं असं ऐकून कांचनचा राग थोडासा शांत झाला आणि तिला आता कळलं की यामागे तिच्या नवऱ्याचा हात नाही. कांचन जेव्हाही आपल्या खोलीच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये उभी राहिली तेव्हा तिला उषाताई दिसायच्या आणि त्यामुळे तिला खूप राग यायचा. कांचनची आई शारदाताई अर्ध्या तासाच्या अंतरावरच राहत होत्या, त्यामुळे त्या दररोज कांचनच्या घरी येत असे. एक दिवस कांचन आईला म्हणाली, बघ ना आई, मी सासूबाईंना घरात राहण्यासाठी जागा दिली नाही, त्यामुळे मला चिडवण्यासाठी त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहू लागले आहेत. त्यावर शारदाताई चहाचा आस्वाद घेत म्हणाल्या, मला तर आधीपासूनच माहीत होतं की ही बाई खूप चालाक आहे. त्यामुळेच मी सुरुवातीपासून तुला सांगितलं आहे की तू हिच्यापासून लांबच राहा. फक्त याच प्रकारे तू तुझ्या सासूच्या कर्तव्यापासून लांब राहू शकतेस आणि अशा जबाबदारीतून वाचवण्यासाठी तुला तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेवावं लागेल. त्यावर कांचन हसली आणि होकारार्थी मान हलवू लागली. मागे उभा असलेला रवी सर्व काही ऐकत होता. आज त्याला कळलं की कांचन तिच्या सासूवर एवढी का चिडते. कांचनने मुद्दामून आपल्या सासूचा अपमान केला होता, म्हणजे तिच्या आयुष्यातून तिची सासू लांब जाऊ शकेल. जेव्हा कांचनची डिलिव्हरी झाली होती तेव्हा रवी तिला म्हणाला होता की हे आनंदाचे क्षण आहे, त्यामुळे आईला आपण येथे बोलावून घेऊ. तेव्हा कांचन रागाने म्हणाली होती की आपण जेव्हा गावी जातो तेव्हा सासूबाई माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाहीत आणि अशा वेळेस मला त्यांचा चेहरा पाहून अजून त्रास करून घ्यायचा नाही. त्यामुळे तू त्यांना इथे बोलावू नकोस. हे ऐकून रवी स्तब्ध झाला होता, पण परिस्थितीला पाहता त्याने त्याच्या बायकोसोबत वाद घातला नाही. आणि याच दरम्यान जेव्हा एके दिवशी जेव्हा त्याची आई न बोलावता गावातून शहरात आली तेव्हा कांचनने त्यांचा खूप अपमान केला होता. आज रवीला जेव्हा या सर्व गोष्टी करायला ती बायकोच्या वागणुकीमागे तिच्या आईनेच तिला अशा गोष्टी करवण्यास शिकवले आहे. तेव्हा तो गुपचूपपणे स्वतःच्या इकडे पोहोचला आणि त्याने आईला घडलेली सर्व घटना सांगितली. जेव्हा उषाताई नाही हे सर्व माहिती कळाली तेव्हा त्या खूपच हैराण झाल्या आणि म्हणाल्या, अच्छा, म्हणजे सुनेच्या आईने तिचे कान भरले आहेत का? त्यामुळेच कांचन अशी वागत आहे का? ती माझ्या कुटुंबापासून वेगळे करण्यासाठी कोणत्याही सीमेपर्यंत जाऊ शकते. सध्या तरी तू हिला काहीच बोलू नकोस, नाहीतर ती अजूनच रागवेल. तू परिस्थिती पाहून तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न कर. तुला आमच्या दोघांमध्ये एक पूल बांधण्याचं काम करायचं आहे. यामध्ये असं होता कामा नये की तू माझी बाजू घेऊन स्वतःला तिच्यापासून लांब करावं. आईच्या समजूतदारीच्या गोष्टी ऐकून रमेशला आपल्या आईच्या विचारांवर खूप अभिमान वाटत होता. जे कधी शिकलेले असून सुद्धा नात्यांना कसं जपावं हे तिला व्यवस्थित माहीत आहे. तो हळूच म्हणाला, आई, तुला कांचनची काही तक्रार तर नाही ना? तेव्हा उषाताई म्हणाल्या, नाही बाळा, यामध्ये कांचनची काय चूक आहे? तिला शिकवण चुकीची मिळत गेली, त्यामुळे तिचे विचारसुद्धा चुकीचे होत गेले. फक्त योग्य वेळ पाहून तू सुनेला थोडं थोडं समजावत राहा. रवीने सहमती दाखवत होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर तो जेव्हाही कधी संधी मिळायची तेव्हा तो कांचनला विचारण्याचा प्रयत्न करायचा की कांचन, माझ्या आईने तुझ्यासोबत नेमकं असं काय चुकीचं वागले आहे ज्यामुळे तुला तिचा इतका राग येतो?
त्यावर कांचन त्याच्या गोष्टीला टाळत राहायची. त्यानंतर कांचन जेव्हा स्वतःच्या मुलीवर प्रेम करायची तेव्हा रवी तिला म्हणायचा की तू तुझ्या मुलीवर इतकं प्रेम का करतेस? जर तू पुढे भविष्यात तिने तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न केले आणि ती तिचा वेगळा संसार थाटायला लागली, मग तू काय करणार? हे ऐकून कांचनला खूपच राग आला आणि ती तिथून उठून बाहेर निघून गेली. रवी हळूहळू प्रयत्न करत होता, पण त्याला अपेक्षा नव्हती की इतक्या लवकर कांचनचे उत्तर बदलतील. सगळी जेव्हाही आपल्या आईबद्दल चांगल्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा कांचन भडकायची आणि त्याला उलट उत्तर द्यायची. जेव्हा येथे झालं आणि तिला तिची सासू दिसायची तेव्हा ती 2-4 टोमणेसुद्धा मारत असेल. अशा प्रकारे आईची शिकवण घेऊन तिने तिच्या सासूचे आणि नवऱ्याचे जीवन जगणे कठीण केले होते. त्यानंतर एके दिवशी आई आणि मुलीला असा चटका लागला की त्यांचे सगळे प्लॅनिंग भंग पावू लागले. एक दिवस मीनाताई खूपच उदास होऊन मुलीच्या घरी आल्या. त्यांना असं उदास झाले असलेलं पाहून कांचन आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय झालं आई? आज तुझा चेहरा इतका का उतरला आहे? तेव्हा मीनाताई लाटलेल्या कंठाने म्हणाल्या, बाळा, आता तूच तुझी स्वतःची काळजी घे. मला तुला तर रोज भेटायला यायला जमणार नाही. हे ऐकून कांचन दंग झाली आणि म्हणू लागली, काय झालं आई? तू अशा गोष्टी का करत आहेस? त्यावर मीनाताई स्वतःची नजर चुकवत म्हणाल्या, बायको, तुझ्या लहान वहिनीला माझ्यासोबत राहायचं नाही. घरात दररोज भांडण होतात. आज जर माझ्या मुलाने मला सांगितले की आई तू मोठ्या भावाकडे राहण्यासाठी जा. तसे तुला मोठा दादा आणि वहिनी खूपच आवडतात. तसं तर मागच्या गेल्या अनेक वर्षांपासून मी औरंगाबादमध्येच राहत होती. सुनेचा स्वभाव खूपच चांगला आहे, पण तू इथे राहतेस त्यामुळे मी इथे राहण्यासाठी आली होती. पण आता मला मुलांनी उत्तर दिलं आहे की आता तो मला त्यांच्यासोबत ठेवू इच्छित नाही. त्यामुळे मी सुद्धा अपमानित होऊन इथे कशी काय राहू शकणार? त्यामुळे आता मी तुझ्या मोठ्या भावाकडे जात आहे. आता आपण फोनवरच गोष्टी करत जाऊ. आई ते बोलून रडू लागली. तेव्हा काय चाललंय? कांचनला ते ऐकून राग आला आणि ती म्हणाली, आई, लहान दादा आणि वहिनी तुझ्यासोबत असं कसं करू शकतात? शेवटी तू त्यांची आई आहेस. म्हातारपणी तुझी काळजी घेणे, तुझा सांभाळ करण्यात त्यांची जबाबदारी नाही का? तू थांब, मी लगेच वहिनीला फोन लावते. असं म्हणत कांचन तिच्या लहान वहिनीला फोन करू लागली. जसा तिने फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तेव्हा मीनाताईंनी हात पकडला आणि तिला थांबवलं. त्या म्हणाले की जिच्या मनात ही गोष्ट आली आहे तिला माझ्यासोबत राहायचं नाही तर मी त्या व्यक्तीला मजबूर करू शकत नाही. मी तर फक्त तुला भेटण्यासाठी आली होती. आज संध्याकाळची माझी ट्रेन आहे. थोड्या वेळानंतर मला निघावं लागेल. कांचन हे ऐकताच एकदम स्तब्ध झाली. तिच्या दादाचा आणि वहिनीचा स्वभाव खूपच चांगला होता, पण ते दोघेही अशा प्रकारे त्यांचे रंग बदलतील या गोष्टीसाठी तिने कधीच विचारसुद्धा केला नव्हता. त्यानंतर मीनाताई हळूच म्हणाल्या, आणि मुली जर शक्य असेल तर माझी एक गोष्ट ऐक. तू तुझ्या सासूला तुझ्या घरी घेऊन ये. आपणच तिला तिच्या घरापासून दूर केलं आहे आणि यामध्ये आपल्याला मज्जासुद्धा येत होती. पण जेव्हा ही गोष्ट माझ्यावर आली तेव्हा तुझ्या सासूचं दुःख मला चांगलंच समजत आहे. कारण जर मुलगा नसून आईचा अपमान करू लागते तर त्याला आई त्रास होतो हे मला आज कळत आहे. मी नेहमी याचा विचार करत आहे की मी तुझ्या घरी तुला सासूचा त्रास कधीच राहणार नाही. त्यामुळे तू जास्त दुःखी राहशील. पण मी त्या आईला विसरून गेली जिच्या जीवनाचा आधार तिचा मुलगा आणि सून हे दोघेच आहेत. आज जेव्हा मला झटका लागला तेव्हा मला कळाले की तुझ्या सासूला किती वाईट वाटलं असेल. इतकं बोलून मीनाताई स्वतःचे अश्रू पुसू लागल्या आणि त्या तिथून मोठ्या मुलाकडे जाण्यासाठी निघाल्या. कांचन थक्क झाली होती. तितक्यात रवी ऑफिसवरून आला आणि तो म्हणू लागला, कांचन, हे सर्व काय झालं? मी हे ऐकलं की तुझी आई औरंगाबादला जाणार आहे. कांचन खूपच दुःखी झाली होती आणि ती दुःखाच्या स्वरात म्हणाली, हो, दादा आणि वहिनीने त्यांच्यासोबत तिला ठेवायला नकार दिला आहे. तेव्हा रवी मोठा श्वास सोडत म्हणाला, अच्छा, आपण तरीसुद्धा तुझी आई आहे आणि खूप नशीबवान आहे की त्यांना अजून एक मुलगा आहे. पण ज्या आईला एकच मुलगा असतो ती बिचारी कुठे जाणार? ही गोष्ट कांचनच्या मनाला एका बाणासारखी जाऊन लागली.
त्यानंतर पुढच्या क्षणी संधी साधून अजून एक टोमणा मारत म्हणाला, तसलं तर आपल्यालाही सध्या तरी एकच मुलगी आहे. जर ती सुद्धा मोठी झाल्यानंतर आपल्यासोबतच असं वागली तर आपण काय करणार? तेव्हा कांचन मोठ्या थाटलेल्या कंठाने म्हणाली, नाही, असं नाही होणार. मी माझ्या मुलीला खूप प्रेम देईन आणि ती माझ्यासोबत कधीच आज लोकांना असं वागणार नाही आणि मी माझ्या जावयाला सुद्धा खूप प्रेम देईन. हे ऐकून रवी थट्टा करत हसत म्हणाला, अगं असं असतं? प्रेम देऊन जावयाला किती प्रेम देऊन जावई घरात ठेवल्यावर काहीच होत नाही. माझी आई सुरुवातीपासून तुझ्यासोबत किती प्रेमाने वागत आली, पण बघितलंस ना काय झालं. मला तुझ्या आनंदासाठी तुझीच गोष्ट ऐकावी लागली. आता कांचनला अजून जेवण झालं नाही. ती जोरात रडू लागली आणि म्हणाली, आज आईची परिस्थिती पाहून मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत आहे. मी सुद्धा एका आईचं मन दुखावलं आहे. मला लगेच सासूबाईंकडे घेऊन चल. मी टेन्शनमध्ये असल्यामुळे त्यांना घरी घेऊन येईन. रवीला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, काय? तू खरं बोलत आहेस ना? तू आईकडे जाणार आहेस? तेव्हा कांचनने भरलेल्या डोळ्यांनी सहमती दाखवत होकारार्थी मान हलवली. त्याच वेळेस रवी आपली बायको आणि मुलीसोबत आईच्या खोलीवर पोहोचला. उषाताईसुद्धा एकत्र त्या तिघांना पाहून खूप आनंदित झाल्या. त्यांचे डोळेसुद्धा पाणावले. त्यांनी अगदी प्रेमाने मुलांना आतमध्ये बोलावलं आणि नातीला कुशीत घेऊन प्रेम देऊ लागल्या. त्या अगदी सहज स्वरात विचारू लागल्या, सुनबाई कशी आहेस? त्यावर कांचनचा कंठ दाटून आला आणि ती त्यांच्या पाया पडत म्हणाले, आई, कृपा करून मला माफ करा. मी तुमच्यासोबत व्यवस्थित वागली नाही. जे मी तुमच्यासोबत केलं आज तेच माझ्या आईसोबत झालं. ती आता मोठ्या दादा आणि वहिनीकडे औरंगाबादला जात आहे. मला आज तुमची माफी मागून मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी आली आहे. तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. आतापासून तुम्ही इथे राहणार नाही. तुम्ही आमच्या घरात या, आमच्यासोबत राहणार आहे. हे ऐकून उषाताई पाणवलेल्या डोळ्यांनी मुलाकडे पाहू लागल्या. रवीच्या ओठांवर सुद्धा हास्य उमटले. उषाताई विचार करून हात फिरवत म्हणाल्या, सुनबाई, मला विश्वास होता की एक ना एक दिवस तुला तुझी चूक नक्कीच समजेल. तसं मी तुझ्याबद्दल माझ्या मनात कसलाही कडवटपणा ठेवलेला नाही. तू माझ्या मुलाची बायको आहेस आणि माझ्या नातीची आई आहेस. यासाठी तू नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ असशील. फक्त तूच मला समजू शकले नाहीस. कांचन आता मान खाली घालून उभी होती. उषाताई म्हणाल्या, पण बाळा, अजून उशीर झालेला नाही. जेव्हा तुला चुकीचा पश्चाताप झाला तेव्हा लगेच तू माझ्या जवळ आलीस. त्यामुळे मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाही. चल, आता आपण घरी जाऊ. त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्यांच्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू करून